62वी महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यस्पर्धा कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू आहेत. या स्पर्धेत ययाती कादंबरीवर आधारित असलेलं अहम देवयानी हे संगीत नाटक गोव्यातल्या ओम कलासृष्टीच्या कलाकारांनी सादर केलंय. या नाटकात मांडलेला विषय नाट्यसाहित्यातील पूर्वसूची ज्ञानपीठ विजेते वि वा शिरवाडकर आणि कन्नड साहित्यिक अभिनेते डॉक्टर गिरीश कर्नाड यांनी फार चांगल्या प्रकारे ययाती देवयानी आणि ययाती या साहित्यातून मांडलाय. पण लेखिका सम्राज्ञी मराठे यांनी देवयानीतील अहंकार, या अहंकारापायी तिची झालेली वाताहत अशा अनेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. या नाटकात ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, शुक्राचार्य, यदू, पुरू, वसंतक आणि हेमंतक यासारख्या प्राचीन पात्रांना संगीत नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर आणण्यात आलंय. नाटकाचं कथानक आणि त्या अनुषंगानं आलेली नाट्यपदं यांचं समीकरण आपल्या परीनं सुरेखपणे साधण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकानं केलाय. रागदारी नाटपदांच्या रचना छान जमून आल्या आहेत. कथानक जुनं असलं तरी यामधून देवयानीच्या अहमला साथ घालण्याचा लेखिकेच्या प्रयत्नाला कुठेही फारसा धक्का न लावता दिग्दर्शिका सलोनी नाईक यांनी आपल्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न केलाय. वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषेच्या पातळीवर नाटक छान जमून आलंय. देवयानीची भूमिका आणि त्यांनी गायलेली नाट्यपदं अधिक उठावदार झाली आहेत. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सत्यम नाईक यांची नेपथ्याची रचना ही विशेष लक्षवेधी ठरली आहे. आणि मला ह्या नाटकाचं दिग्दर्शन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. ह्या नाटकाची पद्यरचना ज्यांनी केली आहेत श्री प्रदीप माधव शिलकर यांनी मला खूप सातत्याने मार्गदर्शन केलं डायरेक्शन करण्याकरता. हे नाटक डायरेक्शन करणं आव्हानात्मक असं मी म्हणू शकते. एक वेगळं चॅलेंजिंग नाटक आहे आणि आमच्या नाटकात सहभागी असलेल्या सर्व कलाकारांनी मला खूप साथ दिला आणि आज हे नाटक इकडे सादर होत असल्याने मला खूप आनंद होतो आहे. आतापर्यंत एक अंक संपलेला आहे आणि चांगलंच चालू आहे. नाटकाची धरती खूप छान चालली आहे. एक चांगली संधी आहे आमच्यासाठी, कारण आमच्या संघामधले जे सगळे जास्तसे कलाकार आहेत, नवीन कलाकार आहेत. सो कलाकारांना एक व्यासपीठ मिळेल इथं येऊन महाराष्ट्रासारख्या किंवा कोल्हापूरसारख्या जागेत येऊन नाटक करण्याची किंवा आमची कला दाखवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन आणि सर्वांचा आभारी आहे. तर लेखिकेकडून मला एक मेसेज आला की ह्या नाटकासाठी तुम्ही पदं कराल का. मग मी प्रयत्न केला आणि करतो म्हटलं. आणि ह्याच्यामध्ये मला जशी सुचतील आणि माझ्या मनाला रुचतील अशी पदं मी लिहिली आणि माझ्या मनाला पटेल तिथपर्यंत मी ह्यांना चाली दिलेल्या आहेत. प्रेक्षकांना ते किती आवडतील आणि किती न आवडतील हा भाग वेगळा आहे, पण ह्या चालींच्या संदर्भात मी तरी तुर्तास समाधानी आहे. या नाटकात अमोल नाईक यांनी ययातीची तर श्रीजा फडते यांनी देवयानीची भूमिका साकारली आहे. याशिवाय करिश्मा नाईक, प्रवीण शिलकर, मंथन नाईक, दर्शन नाईक, साईराज कोलवाळकर, श्रीनिवास नाईक यांनीही भूमिका साकारल्या आहेत. पद्यरचना आणि संगीत प्रदीप शिलकर यांचं असून ओंकार नागेशकरांनी पार्श्वसंगीत दिलंय.